प्रकरण 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या भागचा पुढचा जो भाग आहे यामधला तो पुढचा भाग आपण पाहत आहोत, तो म्हणजे जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग। जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग पाहत असताना पहिला जो उपयोग आहे तो आहे पीक जैवतंत्रज्ञान। पीक जैवतंत्रज्ञान। पीक जैवतंत्रज्ञान कशाला म्हणायचं, कशा संबंधी आहे, हे तंत्रज्ञान कशा संबंधीचं तंत्रज्ञान आहे आणि कशा प्रकारे हे कार्य करतं। यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये पीक ही संकल्पना जी आहे ही शेती संबंधी आहे, कृषी संबंधी आहे आणि यामध्ये कृषी क्षेत्रातील उपयोग हे आपल्याला पिकाच्या संदर्भात हा मुद्दा येतो। त्यामध्ये उत्पादन, बियाणांच्या जाती आणि त्यामध्ये होणारे जे बदल आहेत आणि विविधता वाढवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्याकरिता या पीक जैवतंत्रज्ञानाचा हा व्यावहारिक उपयोग यामध्ये आहे। त्यानंतर हा दुसरा जो भाग याच्यामध्ये येतो हा अ भाग आहे। दुसरा जो भाग आहे तो यामध्ये येणारा पुढचा पाठ आहे संकरित बियाणे। संकरित बियाणे। संकरित बियाणे ही संकल्पना काय आहे हे पहा। दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून पिकाच्या जाती निर्माण केल्या जातात। फळासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या उपयोगी येणाऱ्या संकरित बियाण्याच्या जातीमधला हा एक भाग यामध्ये आहे। त्यानंतर आहे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके। जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके पहा। यानंतर ई जो भाग आहे जनुकीय दृष्ट्या म्हणजे डीएनएचा जो भाग आहे, खंड जो आहे त्याला आपण जनुक म्हणतो। जनुकीय दृष्ट्या उन्नत, जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके यामध्ये येणारा हा भाग आहे। यामध्ये याला आपण GMC म्हणतो। GM क्रॉप असं आपण म्हणूया, GM व्हरायटी, याला GM व्हरायटी सुद्धा असं म्हटलं जातं। यामध्ये बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकले की त्यामध्ये इच्छित गुणधर्माच्या पिकांच्या जनुकीय दृष्ट्या वनस्पती नव्यानं बनवता येतात। यामध्ये जे आहे म्हणजे उन्नत पिके कशाला म्हणायचं, तर उन्नत पिके ही जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके म्हणजे काय, तर यामध्ये की बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकाच्या साच्यामध्ये टाकून मिळवलेल्या इच्छित गुणधर्माला म्हणजे पाहवते आहे हे गुणधर्म ते मिळवण्याला पिकाच्या उन्नत पिके त्याला म्हटलं जातं। यामध्ये पिकाच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या, क्षारतेला प्रतिकार करणाऱ्या, तणनाशकाला प्रतिकार करणाऱ्या आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये ही कमी पाण्यावरती तग धरू शकणाऱ्या परिस्थितीमध्ये म्हणजे थंडीच्या किंवा दुष्काळीच्या म्हणजे पर्यावरणाच्या बदलत्या परिस्थितीनुसार अनुकूलन साधण्याच्या पिकाच्या ज्या जाती निर्माण केल्या जातात त्या जाती ह्या GM व्हरायटी म्हणून ओळखल्या जातात। म्हणजे जनुकीय दृष्ट्या उन्नत ह्या पिकाच्या ज्या जाती आहेत ह्या जाती आपल्याला जास्त उत्पादन मिळवून देत असतात। त्यानंतर पहा पुढचा जो भाग आहे बीटी कापूस। पहा बीटी कापूस। आता हे बीटी काय भानगड आहे, बीटी संदर्भात आपण यापूर्वी मागच्या सिलेबसला अभ्यास केला आहे। यामध्ये बीटी कापूस आहे आणि त्याच्यानंतर बीटी वांगी हे सुद्धा आहे। आता हे बीटी तंत्रज्ञान काय आहे
तर बॅसिलस थुरंजायसिस नावाच्या जीवाणू एका विशिष्ट जनुक काढून घेतल्याच्या नंतर ते कापसाच्या जनुकाला जोडलं जातं. म्हणजे त्याचं नाव आहे बॅसिलस थुरंजायसिस. नाव लक्षात असू द्या, बॅसिलस थुरंजायसिस नाव. बॅसिलस थुरंजायसिस नावाच्या जीवाणूचा वापर करून कापसाच्या जनुकाला याला जोडलं जातं आणि कापसामध्ये असणारी जी बोंडअळी आहे, ह्या बोंडअळीमध्ये असणारी जी काही कीड आहे, ही कीड बोंडअळीमध्ये जी कीड आहे, ही कीड ह्या कापसाच्या पिकाचं नुकसान करते आणि त्यामुळे ह्या कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये हे विशिष्ट प्रकारचं विष तयार होते आणि हे विष बोंडअळीने कापसाची पानं खाल्ली तर तिच्या शरीरामध्ये हे जाते आणि त्यामुळं हे विष तिच्या शरीरात गेल्यामुळं त्याची जी काही अन्ननलिका आहे, बोंडअळीची जी अन्ननलिका आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त होते आणि त्यामुळे अळी मरते. आणि ही आटोक्यात येण्याकरिता ही कापसासाठी हे बॅसिलस थुरंजायसिस नावाचे ही जीवाणू आहेत. ही जीवाणूचं जनुक जे आहे हे कापसाच्या जनुकाशी जोडल्या गेल्याच्या नंतर त्यामध्ये विष तयार होतं आणि हे विष जेव्हा बोंडअळी जेव्हा येते तेव्हा ती कापसाची पाने खाते, तेव्हा कापसाचे पाने खाल्ल्यानंतर तिची अन्ननलिका आहे ही पूर्णपणे उद्ध्वस्त होते आणि ती मरते. त्यानंतर आहे बीटी वांगे. आता बीटी वांगे यासाठी सुद्धा लक्षात घ्या, बीटी वांग्यासाठी बॅसिलस थुरंजायसिस नावाच्या जीवाणूपासून मिळवलेली जी जनुक आहे ती बीटी वांगे तयार करण्याकरिता वापरले जाते. बीटी कापसाप्रमाणेच ही सुद्धा सुधारित वाण असून हा सुद्धा त्या अळीला कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रणात आणण्यासाठी या बीटी वांग्याचा उपयोग या जैवतंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगामध्ये येणारा हा एक भाग आहे. त्यानंतर आहे गोल्डन राईस. गोल्डन राईस. आता हा गोल्डन राईस काय आहे, कशा संबंधित आहे, तर गोल्डन राईस हे तांदळाच्या जाती संबंधी आहे आणि जीवनसत्व अ, लक्षात ठेवा, जीवनसत्व अ याकरिता हे महत्वाची जीवनसत्व जे आहे की जे आपल्या दृष्टीमध्ये, डोळ्यामध्ये असणारे हे आहे की जे आपल्याला शरीरामध्ये याची अ जीवनसत्वाची गरज असते. जसे की अडके म्हणतो, अ ड ई के या जीवनसत्वापैकी पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आणि मेदात विरघळणारी जीवनसत्वे. तर ही मेदात विरघळणाऱ्या जीवनसत्वापैकीचा हा एक जीवनसत्वाचा भाग आहे आणि याची जी काही जात आहे या जातीमध्ये अजीवनसत्व निर्माण करणारे जनुक यामध्ये टाकले जाते. म्हणजे गोल्डन राईसमध्ये अजीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकले गेल्याने त्यामध्ये याच्यामध्ये बीटा कॅरोटीन हा यामध्ये 23 पट जास्त असतो. म्हणजे लक्षात घ्या, ही जात ही 2000 गोल्डन राईस ही जी जात आहे ही 2005 साली ही विकसित करण्यात आली आणि या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट, साध्या तांदळाच्या तुलनेमध्ये साध्या तांदूळाच्या 23 पट बीटा कॅरोटीन नावाचा जो घटक आहे, बीटा कॅरोटीन हे सापडतं. लक्षात असू द्या, बीटा कॅरोटीन नावाचं जे काय यामधला असणारा जो पदार्थ आहे अजीवनसत्व हे जे काय आहे तर हे यामधून मोठ्या प्रमाणामध्ये हे 23 पट प्रमाणामध्ये साध्या तांदळाच्या तुलनेने हे जास्त मिळतं. म्हणून ही गोल्डन राईस ही जी काय आहे तरी जैवतंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगामध्ये असणारी ही पिकासंबंधीची एक आहे. त्यानंतर आहे तणनाशक विरोधी. तणनाशक विरोधी वनस्पती. आता ही तणनाशक विरोधी वनस्पती काय आहे तर ही तणामुळे आपल्याला माहिती आहे की पिकामध्ये सजातीय रोपे, शेतामधील
पीक कशाला म्हणतो आपण, की ज्यामधून आपल्याला उत्पादन मिळत असतं, अशा सजातीय रोपांना आपण पीक असं पण मिळत असतो. तण म्हणजे पिकामध्ये अनावश्यक असणाऱ्या वनस्पतीला तण असं म्हणतात. आणि हे तण जे आहे, हे तण पिकाच्या वाढीला नेहमी अडथळा करत आहे. म्हणजे ते सूर्यप्रकाशाला स्पर्धा त्या पिकासोबत करतं. तसेच अन्न घटक जे काही जमिनीतले अन्न घटक आहेत, हे अन्न घटक घेण्याकरिता ते पिकाशी सतत काय हे स्पर्धा करतं. आणि त्यामुळं वनस्पतीची पिकाची वाढ ही जोमानं होत नाही आणि त्यामुळं उत्पादनामध्ये घट होते. म्हणून हा जो अडथळा आहे पिकाच्या वाढीमुळं निर्माण होणारा, हा तणामुळं जो निर्माण होणारा जो काही अडथळा आहे, हा अडथळा दूर करण्याकरिता, तणाचा नाश करण्याकरिता तणनाशकाचा वापर केला जातो. आणि हे तणनाशक जे आहे तर हे पिकावरती मुख्यतः करून विपरीत परिणाम हे करतं. त्यामुळं तणविरोधी वनस्पती निर्माण करण्यात आलेली आहे. आणि यातून तण वनस्पती निर्माण यामुळे तणनाशकाची वनस्पती ही निर्माण करण्यात आलेली आहे. यातून बाहेर पडलेल्या रसायनामुळे तणाचं नियंत्रण हे सहज शक्य होतं. म्हणजे तणनाशक विरोधी वनस्पती तयार केली. आणि ही जेव्हा वनस्पतीची मुळं जी आहे तर ही जमिनीमध्ये काय करतात, ही तणनाशक विरोधी क्षमता असते. आणि ही तणाचं नियंत्रण करण्यासाठी ही तणनाशक विरोधी वनस्पती ह्या जैवतंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगामध्ये येणारा हा भाग आहे. आता यानंतरचा जो भाग आहे तो पहा, जैविक खते. जैविक खते. आता जैविक खते काय भानगड आहे याला जैविक खते म्हणजे जैविक म्हणजे आपण त्याला सजीव म्हणतो. आणि फर्टिलायझर म्हणजे खते, म्हणजे पिकाच्या उत्तम वाढीकरता आपण खताची निर्मिती करत असतो. आज आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीकडे आज लोक हे वळू लागलेले. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती आणि त्यातून होणारी बेसुमारपणे होणारा जो वापर आहे आणि यातून होणारं मातीचं प्रदूषण, भूप्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे. आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती प्रत्यक्ष होऊ लागलेला आहे. म्हणून आजची जी काही संकल्पना आहे ही म्हणजे आपण सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर टाळून शेती करणे, अशी जी शेती आहे त्या शेतीला आपण हे सेंद्रिय शेती म्हणत असतो. मग रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पिकाची जी काही नायट्रोजनची स्थिरीकरण आणि फॉस्फेट विरघळण्याची जी काही क्षमता आहे तर ही मोठ्या प्रमाणामध्ये ही निसर्गामध्ये असलेले रायझोबियम नावाची उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. आपण या मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर नावाच्या त्यानंतर नॉस्टॉक, अनाबिना या जीवाणूचा तसेच आझोला या वनस्पतीचा वापर यामध्ये करण्यात येतो. म्हणजे जैव खते जी आहेत ही जैव खते निसर्गामध्ये कशी तयार होतात, जसे की रायझोबियम नावाच्या जे काही जीवाणू आहेत हे जीवाणू शिंबीवर्गीय वनस्पतीच्या मुळाच्या गाठीमध्ये असतात. आणि जेव्हा हे सहजीवी जीवन त्या मुळावरती जगत असतात तेव्हा ते वातावरणातला जो 78% नायट्रोजन जो आहे, वातावरणामध्ये 78% नायट्रोजन जो आहे तो हा वनस्पतीला वापरता येत नाही. तर या नायट्रोजनचं स्थिरीकरण व्हावं लागतं. म्हणजे याचं रूपांतरण हे नायट्रोजनचं रूपांतरण हे विशिष्ट प्रकारच्या संयुगात झाल्याच्या नंतर हे संयुग वनस्पतीच्या वाढीकरिता हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त असतं. म्हणून नायट्रोजनच्या स्थिरीकरणाच्या ज्या दोन पद्धती आहेत, यामध्ये एक जीवाणूमार्फत होणारं आणि एक निसर्गतः सुद्धा वातावरणामध्ये नायट्रोजनचं स्थिरीकरण होतं. जसे की आकाशामध्ये जेव्हा विजा चमकतात, पाऊस पडतो, तेव्हा हा वातावरणामध्ये जेव्हा पावसाचे थेंब जमा होतात तेव्हा वातावरणातले थेंब जेव्हा हे जमिनीवरती येतात तेव्हा त्यामध्ये विरघळलेल्या अवस्थेमध्ये नायट्रोजनची जी काही संयुग आहेत ही संयुग पिकाच्या वाढीसाठी खूप महत्त्वाची भूमिका हे निभवत असतात. त्यामुळं वातावरणीय नायट्रोजनचं स्थिरीकरण आणि जीवाणूमार्फत म्हणजे जैविक स्थिरीकरण आपण म्हणूया, अशा दोन प्रकारच्या स्थिरीकरणाच्या पद्धती हे आहेत. याचा आपल्याला संबंध पुढेही येणार आहे. नायट्रोजनचं स्थिरीकरण पाहत असताना नायट्रोजन चक्र आपण जैवभूचक्रामध्ये याचा उल्लेख आपण मागच्या वर्षीत पाहिलेला आहे. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, नॉस्टॉक आणि ॲनेव्हिया. आता यामध्ये वेगळा शब्द निवडायला हा शब्द असू शकतो बरं, त्यामुळं ह्या शब्दाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर
पहा, जीवाणूचा नाश करण्यासाठी ॲझोला वनस्पती जी आहे या वनस्पतीचा वापर यामध्ये करण्यात येतो. पहा, यामध्ये ऊती संवर्धनाबद्दल असणाऱ्या काही वनस्पती आहेत, तर त्या वनस्पतीची माहिती आपण मागच्या वर्षीला आपण घेतलेली आहे. ऊती संवर्धनामुळे वनस्पतीची जनुकीय जी काही सुधारणा करण्यात येते आणि त्यामुळं आपल्याला भरघोस उत्पन्न यातून मिळू शकतं. म्हणून वनस्पतीचे गुणधर्म बदलण्याकरिता ही ऊती संवर्धन ही सुद्धा एक संकल्पना पुढं आलेली आहे. त्यानंतर पुढचा जो काय भाग आहे तो म्हणजे पशुसंवर्धन. आता पशुसंवर्धन का आहे? पशुसंवर्धन ही संकल्पना का आहे? तर पशुसंवर्धन, पशु म्हणजे आपण त्याला प्राणी म्हणतो. आता पशुसंवर्धनामध्ये जास्त उत्पादन म्हणजे दुधाचं उत्पादन देणाऱ्या किंवा मांस जास्त मिळवण्याकरिता वेगवेगळ्या प्राण्यांच्या जाती विकसित केलेल्या आहे. त्यामध्ये कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या 2 पद्धती प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. पहा, यामध्ये 2 पद्धती ह्या वापरल्या जातात. त्या कोणकोणत्या आहेत? तर पहिले जे आहे कृत्रिम रेतन. आता तुम्ही जर कृत्रिम रेतन ही जी काही संकल्पना समजून घेत असताना पहा, गावामध्ये आपल्या जवळपासच्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये कृत्रिम रेतन ही जी आहे म्हणजे संकरित जी जनावर आहे, संकरित जनावरे हे नव्यानं निर्माण करण्याकरिता कृत्रिम रेतन हे जिचं संकलन ज्या ठिकाणी असतं अशा ठिकाणी जो काय गुरांचा जो दवाखाना असतो त्या ठिकाणी कृत्रिम रेतन देऊन त्या ठिकाणी संकरित जाती ह्या निर्माण केल्या जातात. जसं की आपण द्रवरूप नायट्रोजनमध्ये हे कृत्रिम रेतन हे ठेवलं जातं आणि यातून नवीन प्राण्याच्या जाती निर्माण करता येतात. त्याच्यानंतर आहे गर्भप्रत्यारोपण. ही एक आहे गर्भप्रत्यारोपण. म्हणजे गर्भप्रत्यारोपण केलं जातं आणि त्यामुळं म्हणजे एम्ब्रिओ हा ट्रान्सफर केला जातो. म्हणजे गर्भ हा रोपण केला जातो गर्भाशय म्हणजे एकाचा हा दुसऱ्यामध्ये रोपण करण्याची जी पद्धत आहे या पद्धतीमुळे प्राण्याच्या उत्पादनाचं प्रमाण आणि त्याची गुणवत्ता म्हणजे प्रमाण आणि गुणवत्ता ह्या दोन्हीमध्ये सुधार झालेला आहे. म्हणजे पहा, प्रमाण आणि दुसरं म्हणजे गुणवत्ता ही जास्त प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. या 2 पद्धती ज्या आहेत या 2 पद्धतीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून हा जैवतंत्रज्ञानाचा व्यावहारिक उपयोगामध्ये हा महत्त्वाचा यामध्ये येणारा जो भाग आहे. त्यानंतर पहा, जास्त उत्पादन देणाऱ्या, दूध उत्पादन देणाऱ्या, मांस देणाऱ्या, लोकर देणाऱ्या अशा काही जास्त मेहनतीचे काम करून घेण्याकरिता ताकदवान प्राण्याची प्रजाती निर्माण करण्याची क्षमता ही जैवतंत्रज्ञानाने ही पशुसंवर्धन या शाखेमार्फत कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण यामुळे प्राण्याच्या जातीचं प्रमाण आणि त्याची जी काही क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, क्वांटिटी अँड क्वालिटी, ही दुधाची क्वालिटी असेल, त्यानंतर मांसाची क्वालिटी असेल किंवा लोकरची जी क्वालिटी असेल, गुणवत्ता आहे किंवा जास्त मेहनत करणाऱ्या प्राण्याची निर्मिती असेल, ही पशुसंवर्धनाने म्हणजे जैवतंत्रज्ञानाचा वापर करून पशुसंवर्धनामध्ये कृत्रिम रेतनाने गर्भप्रत्यारोपण ह्या 2 पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्राण्यांपासून जास्तीचे फायदे हे मिळवता येतात आणि यातून आपली आर्थिक ही प्रगती शेतकऱ्यांना साधता येते. त्यानंतरचा हा झाला दुसरा मुद्दा. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो म्हणजे तो भाग जो आहे तो पहा, मानवी आरोग्य. यामध्ये महत्त्वाचा आज आपण पाहतो मानवाचं आरोग्य कसं धोक्यात आलेलं आहे आणि ह्या आरोग्याकरिता आज आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना आज अवलंबाची वेळ आपल्यावरती आलेली आहे. तर यामध्ये काय महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा पाहत असताना यामध्ये पहा, रोगाचं निदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ह्या बाबी आहेत. एखाद्या आजाराला एखाद्या व्यक्तीच्या जनुकाच्या एखाद्या आजारपणात व्यक्तीच्या जनुकाची संबंधित काही भूमिका असेल तर ही जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ही आपल्याला लगेच ओळखता येते. यामध्ये उदाहरणार्थ काय आहे म्हणजे पहा, रोगाचं निदान आणि रोगोपचार करण्याकरिता
आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या दोन प्रमुख बाबी आहेत. तर त्यामध्ये पहा, एक बाब आपण जर पाहिले तर आजारपणामध्ये एखाद्याला जर आजार असेल, एखाद्या व्यक्तीला जर आजार असेल तर त्याच्या जनुकांची भूमिका ही आपल्याला विचारात घ्यावी लागते आणि हे जैवतंत्रज्ञानाने आपल्याला लवकरच ओळखता येते. यामध्ये मधुमेहासारखे आजार आहेत, हृदयरोगासारखे आजार आहेत. यासारख्या आजाराचं निदान करण्याकरिता ह्या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग हा मानवी आरोग्यामध्ये हा केला जातो. यामध्ये जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने एड्स असेल म्हणजे HIV पॉझिटिव्ह जो आपण म्हणतो, त्यानंतर डेंग्यू असेल, यासारख्या रोगाचं निदान करण्याकरिता काही मिनिटातच याचं निदान करता येतं. आणि ही जी काही आज आपल्याला जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं आज आपल्याला ह्या रोगाचं निदान हे लवकरात लवकर आपल्याला करता येतं आणि त्यामुळं त्याच्यावरती उपचार करणं हे सहज सोपं जातं. रोगावरील उपचारासाठी विविध औषधे वापरली जातात. त्यामध्ये मधुमेहाच्या औषधासाठी इन्सुलिन हे संप्रेरक हे वापरलं जातं. पूर्वी हेच इन्सुलिन हे आपल्याला घोड्याच्या शरीरातून मिळवलं जायचं किंवा घोड्याच्या डुकराच्या शरीरातून हे मिळवलं जायचं, परंतु त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये घोड्याची आणि इतर प्राण्यांची हानी होत होती. मग हे टाळण्यासाठी आज जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं रेनेव्हिय तंत्रज्ञान, आपण काल सांगितल्याप्रमाणे किंवा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आपण की रेनेव्हिय तंत्रज्ञानाच्या मदतीने इन्सुलिनची निर्मिती ही जीवाणूद्वारे आपल्याला करता येते. ही मोठी जी काही क्रांती आहे ही जैवतंत्रज्ञानाचं हे फलित आहे, हे यश आहे. यातून जीवाणूच्या जनुकीय आढळल्यामुळे जीवाणूच्या जनुकीय आराखड्यात इन्सुलिनची मानवी जनुकाला जोडल्या गेल्यामुळं इन्सुलिन हे तयार करता आलं आणि तसेच लसी आणि प्रतिजैविके सुद्धा या जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं आज ही आपल्याला करता येऊ लागली आहे. म्हणून पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे लसी. पहा, आज आपल्याला माहिती आहे कोविडमुळं आपल्याला आज आपण किती बेजार आहोत, किती परेशान आहोत. म्हणून आज आपल्याला लस घेण्याकरिता आज आपल्याला आव्हान केलं जातं. आता याची वेगवेगळे टप्पे पाडून आपले हे लसीकरणाचं काम सुरू आहे आणि यातूनच लसीकरणातून रोगाची प्रतिकारक क्षमता वाढवण्याकरता, जसं पोलिओचा डोस असतो की ते बूस्टर डोस दोन फरकानं दिला जातो. जसं की आता हा कोविड-19ची 2 लसी आहेत की ज्यातली पहिली लस ही घेतल्यानंतर त्याच्या 28 दिवसांना दुसरा डोस आपल्याला घेण्याचा सल्ला किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला ही माहीत आहे. पहा, लसीकरण हे कशासाठी केलं जातं आणि काय आहे, लस ही कशासाठी दिली जाते. तर विशिष्ट प्रकारचा रोगजंतू, जसं की आता कोविड-19ची परिस्थिती आहे, यामध्ये विशिष्ट प्रकारचा जो रोगजंतू आहे हा रोगजंतू विरुद्ध कायमस्वरूपी लढा देण्याकरिता आपल्याला काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता निर्माण करावी लागते. म्हणजेच आपल्याला प्रतिजीन देण्यात येतं. म्हणजे लसीमधून दिल्या जातं ते म्हणजे प्रतिजीन. काय दिलं जातं? प्रतिजीन हे या लसीमधून आपल्या शरीरामध्ये काय केलं जातं? टोचलं जातं, आपल्या शरीरामध्ये सोडले जातं. आणि उपयुक्त हा जो उपयुक्त पदार्थ आहे याला आपण लस म्हणूया. आता लस म्हणजे काय आणि लस कशाला म्हणायचं? तर लस म्हणजे विशिष्ट रोगजंतूचा नायनाट करण्यासाठी किंवा त्या रोगजंतू विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी कायमस्वरूपी आपल्या शरीरामध्ये किंवा काही कालावधीपुरती आपल्या शरीरामध्ये प्रतिकारक क्षमता मिळवली जाते. प्रतिक्षम पदार्थ जो असतो त्या प्रतिक्षम पदार्थाला आपण प्रतिजीन म्हणतो आणि हे प्रतिजीन युक्त पदार्थ म्हणजे लस होय. म्हणजे ही लसीची व्याख्या केलेली आहे. मग लस म्हणजे काय? तर ही लस आपण समजून घ्या की उपयुक्त पदार्थ हा जो आहे की जो रोगजंतू विरुद्ध लढण्याकरिता किंवा काही कालावधीपुरता त्या कालावधीपुरता विशिष्ट मर्यादेपर्यंत तो शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कमी करू शकतो असा जो काही पदार्थ आहे, असा प्रतिकार करण्याचा जो काही दिल्या गेलेला जो काही प्रतिजीन आहे, हे प्रतिजीनयुक्त पदार्थ म्हणजेच काय म्हणतो आपण याला? लस म्हणतो. आता ही लसी ह्या मुखातून घेण्याजोग्याची जी आहे ती ही पोलिओची लस आहे. आणि आता ह्या आपण पाहतो की कोविड-19च्या लसी ह्या सहसा आपल्या स्नायूमध्ये ह्या टोचल्या जातात आणि त्यातून आपली प्रतिकारक क्षमता वाढवण्यास ही मदत होत असते. आता पारंपरिकरित्या रोगजंतूचा वापर करून आपण लसी तयार केल्या. यासाठी रोगजंतू पूर्णपणे किंवा अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये
तो शरीरामध्ये सोडला जातो। मी तुम्हाला अगोदर सांगितले की कोणताही रोगाचा नाश करण्याकरिता किंवा एखादा जो काही साथीचा रोग असेल त्या साथीच्या रोगावर आपल्याला लस द्यायची असेल तर ती लस देण्याकरिता आपल्या शरीरातली जी काही रोगाची प्रतिकारक क्षमता करणारी जे काही पांढऱ्या रक्तपेशी जी आहेत म्हणजे आपण त्याला WBC म्हणतो, ह्या WBC ह्या विशिष्ट रोगाचा प्रतिकार करण्याकरिता यांना कार्यान्वित करण्याकरिता अर्धमेलेल्या किंवा मृत असलेल्या सजीवाचा आपल्या शरीरामध्ये रोगजंतूचा आपल्या शरीरामध्ये काय केला जातो, प्रवेश केला जातो, म्हणजे याला लसीमार्फत हे टोचलं जातं। जसं की अर्धमेलेल्या अवस्थेमध्ये आपल्या आतड्यामध्ये वाढणारे जे काही लहान बाळाच्या आतड्यामध्ये वाढणारे बहुगुणित होणारे पोलिओ मायलिटिस नावाचे जे काय आहे तर हे विषाणू आपले जेव्हा आतड्यामध्ये वाढतात आणि यामुळं पोलिओचा आजार होतो आणि त्यामुळं अपंगत्व प्राप्त होतं आणि हे अपंगत्व येऊ नये यासाठी 5 वर्षाआतील बालकांना जशी लस दिली जाते त्यामध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या लसीमध्ये अर्धमेलेल्या अवस्थेमध्ये किंवा पूर्णपणे पूर्णपणे नष्ट झालेले असे काही सूक्ष्म रोगजंतू जे आहेत हे शरीरामध्ये सोडले जातात की जेणेकरून त्यामुळे आपल्या शरीरातली जी काही रोगाशी लढण्याची जी काही क्षमता आहे ही क्षमता ही वाढते आणि त्यामुळं आता हा एक मार्ग झाला। तर दुसरा एक जो मार्ग आहे तो म्हणजे शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या काही लसी तयार केलेल्या आहेत। या लसी तयार केल्या गेल्यामुळे रोगजंतूचे जे प्रथिन जे असतं जे प्रथिन आहे हे प्रतिजीन जे आहे त्याला आपण अँटीजीन म्हणतो हे म्हणून काम करतं आणि हे जनुकं मिळून याच्या मदतीनं प्रयोगशाळेमध्ये प्रतिजीन तयार केलं जातं आणि त्यापासून लस तयार केली जाते आणि अशी लस आता सुरक्षित या लसी आज बाजारामध्ये ह्या उपलब्ध आहेत। म्हणजेच हे प्रतिजीन निर्माण केलं जातं म्हणजे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने रोगजंतू जे प्रथिनं की जे त्या विशिष्ट रोगासाठी त्या रोगाला नष्ट करण्यासाठी असं प्रतिजीन आपल्या शरीरामध्ये ही लसीच्या मार्फत आपल्या शरीरामध्ये हे दिलं जातं आणि त्यामुळं आपल्याला लसीमध्ये अर्धमेलेले किंवा मृत जीवाणू शरीरामध्ये न टोचता सुद्धा प्रतिजीन म्हणून म्हणजे जीवाणू न टोचता प्रतिजीन म्हणून काम करणारी प्रथिने शुद्ध स्वरूपामध्ये आता ही टोचली जाते म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये टोचले जाते म्हणजे अर्धमेलेले किंवा मृत किंवा विषाणू न टोचता प्रतिजीन म्हणूनच ही प्रथिनं शुद्ध स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये ही टोचली जातात की ज्यामुळं आपल्या शरीरातली ही जी प्रथिनं आहे ही प्रथिनं रोगाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी कार्यान्वित ठेवून आपल्याला रोगमुक्त हे ठेवू शकतात। लसीकरणामध्ये आता प्रतिकार करणारी प्रथिने टोचणे हे असुरक्षित मानले आहे म्हणून लसीकरणामध्ये आता प्रतिकार करणारी प्रथिने टोचणे असुरक्षित मानलं आहे। मग त्यासाठी काय तर जैवतंत्रज्ञानाच्या आधारे काही लसी बनवता येत्या ह्या तापस्थिर असून त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते। जसं की उदाहरणार्थ पोलिओची लस आणि हेपेटायटिसची लस जी आहे ही लस ही आपल्याला ही दीर्घकाळापर्यंत आपल्या शरीरामध्ये कार्यान्वित असते ही काम करते। दुसरा जो प्रकार आहे तो आहे खाद्यलस। खाद्यलस म्हणजे लसी मानवी आरोग्यासंबंधी लस आणि लसीकरण हा एक मुद्दा आहे। दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे खाद्यलस। आता खाद्यलस हा काय मुद्दा आहे तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 94 पान नंबरवरती दिलेला जो भाग आहे त्यामध्ये पहा खाद्यलस ही जी आहे ह्या निर्माण केले जातात। तर ह्या खाद्यलसीचं काम कशा प्रकारे चालतं तर सध्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बटाट्याचे उत्पादन शेतामध्ये घेतलं जातं। जसे की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले की जनुकीय पारेषित बटाटे। आता हे बटाट्यामध्ये कशा प्रकारे जनुकाचा प्रवेश केला जातो तर बटाट्यामध्ये जनुकीय पारेषित बटाटे जी असतात ही जनुकीय पारेषित बटाटे हे जीवाणूविरुद्ध हे लढा देत असतात। हे जीवाणूविरुद्ध लढण्यासाठी काम करत असतात। ही बटाटे खाल्ल्याने कॉलरा असेल किंवा ई कोलाई नावाची जीवाणू असेल ई कोलाई विरुद्ध या रोगाविरुद्ध लढणारे रोगप्रतिकार क्षमता निर्माण करणारे अशी जी काही बटाटे आहे या बटाट्यांना आपण जनुकीय पारेषित असे बटाटे म्हणतो। पण हे बटाटे आपण शिजून खाऊ शकत नाही म्हणजे हे बटाटे आपल्याला कच्ची खावे लागतात। कारण काय शिजवल्यानं यातील असणारे जे काही रोगजंतू विरुद्ध लढण्याची जी काही क्षमता असणारे जे काही प्रतिकार क्षमता आहे तर ही क्षमता आपल्याला मिळत नाही। यामुळं आता ही कशा प्रकारे तयार केली त्याचा क्रम दिलेला आहे म्हणजे जीवाणू
आपल्या शरीरामध्ये हे कशा प्रकारचे खाद्यलसीमार्फत जातात, तर खाद्यलसी निर्माण केल्या जातात। यामध्ये जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं। यामध्ये जनुकीय पारेषित बटाटे म्हणतात, म्हणजे विशिष्ट प्रकारच्या म्हणजे इकोलाय कॉलरा किंवा इकोलाय जीवाणूमुळे होणाऱ्या रोगांची प्रतिकारक क्षमता तयार करण्यासाठी खाल्ल्या जाणाऱ्या बटाट्यांना आपण जनुकीय पारेषित बटाटे आपण म्हणतो। आता ह्या जनुकीय पारेषित बटाटे कसे तयार केले जातात, तर मानवी रोगाविरुद्ध इच्छित जनुक हे वेगळा केला जातो आणि जनुकीय पारेषित जे आहे हे वनस्पतीमध्ये जनुक पानाच्या तुकड्यामध्ये ह्याचा संसर्ग करतो आणि या पानाच्या तुकड्यापासून याची रोपं तयार होत असतात। आता तुकड्यापासून संपूर्ण रोप तयार होते आणि यामध्ये मानवी रोगजंतूचे जनुक यामध्ये असते आणि हे जनुक कच्च्या बटाट्याच्या सेवन केल्याने रोगजंतू विरुद्ध लढण्याची क्षमता ही आपल्या शरीरामध्ये ही तयार होत असते।